प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 2 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात आणि आज अर्जुनची फजिती झाली आणि खूप मोठा सस्पेन्स पण दाखवलाय त्यांनी. प्रिया अर्जुनला म्हणते, मला माहित होतं तू पण जागा असशील म्हणून. आता अर्जुन म्हणतो, कसं काय? मग ती म्हणते, टेलिपॅथी रे. अर्जुनचे हावभावच बघा फक्त तुम्ही आज फक्त. आता प्रिया म्हणते, अर्जुन आज आपण राहिलेल्या सगळ्या गप्पा मारणार होता. आता अर्जुन तिथे बसतोय त्याच्या टेबलावर लांब आणि म्हणतोय की म्हणजे खुर्चीवर बसलाय पण लांब बसून म्हणतोय, हा बोलूया ना, बोल बोल काय म्हणतेस. प्रिया म्हणते, सायलीने आपल्या मध्ये मध्ये यायचा कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला जो एकांत मिळायचा तो मिळालाच ना. अर्जुनला असं वाटतंय आता डोक्यावर हात मारू का काय करू. प्रिया म्हणते, हा संकेतच असेल ना अर्जुन. अर्जुन म्हणतो, कसला ग संकेत आहे हा. आता ही बया त्याच्या जवळ आली या प्रेक्षकांनो. प्रिया म्हणते, मी या घरी येण्याचा संकेत. आता अर्जुन म्हणतो, प्रतिमा ते झोपली असेल ना, मी जरा बघून येतो. आता प्रिया त्याच्या आणखीन जवळ जात. प्रिया म्हणते, का कशाला जायचंय तिकडे, तुझी बायको घेतीये ना माझ्या आईची काळजी. अर्जुन, मी किती दुर्दैवी आहे बघ ना. आता तिने त्याचा हात घट्ट धरलाय, मुंगळ्यासारखी चिटकली आहे त्याला. अर्जुनला लांब करायचंय तिला पण त्याला काही जमेना. प्रिया त्याला म्हणत असते, अर्जुन मला माहितीये रे, तूच माझं दुःख दूर करू शकतोस आणि मला समजू पण शकतोस रे. मला असं झालंय, मी कधी माझ्या आईच्या कुशीत शिरू नि कधी नाही. मी तिच्यासाठी काही परकीय करे, माझ्या आईला काहीच आठवत नसेल करे. म्हणजे बघ ना, आमच्या ऍक्सिडेंट बद्दल वगैरे काहीच आठवत नसेल करे. आता अर्जुनला घाम फुटलाय एसी मध्ये. अर्जुन म्हणतो, मी कसं सांगू ना सध्या. आता प्रिया आता रडायला लागते, अशी नाटकं करते आणि म्हणते, या वेदना माझ्या मला माहितीये रे अर्जुन. मला ना अर्जुन खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय रे. आता ही ना त्याचा हात सोडून त्याच्या पायावरती हात फिरवत असते, त्यामुळे त्याला खूप अनकम्फर्टेबल वाटत असतं. काय अवघड बाई आहे प्रिया. आता ही सायली उठली आहे, तिला आली आहे मध्येच जाग. तिला प्यायचं असतं पाणी पण तिथे काही पाणी नसतं, त्यामुळे ती आता उठून किचनमध्ये जाते, पाण्याचं जग भरते आणि पुन्हा तिच्या खोलीत आणून ठेवतो. मुळातच ना प्रेक्षकांनो, अर्जुन खूप संस्कारी आणि चांगला मुलगा आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तो म्हणजे किती संयमी आणि किती काय म्हणता येईल त्याला, आता मला शब्द सुचेना, पण किती व्यवस्थित आणि स्थितप्रज्ञ आहे तो. सायलीला तिच्या बेडरूम मध्ये लाईट दिसतोय. तिला असं वाटतं की अर्जुन एवढ्या वेळचा का जागा आहे, म्हणून आता ती बेडरूमच्या दिशेने निघाली आहे. आता इकडे बघा हिचे नाटकं चालूच असतात. अर्जुन, अरे मला ना माझ्या आईची खूप सेवा करायची आहे रे, माझ्या आईवर मला भरभरून प्रेम करायचंय रे. अर्जुन शेवटी तिचा हात आल्हाद सोडवतोच आणि दरवाजापाशी जाऊन तिला शांत बस असं म्हणतो. दरवाजा उघडून त्या फटीतून बघतो आणि त्याला सायली दिसते. अर्जुन विचार करतो, बापरे मिसेस सायली, अरे देवा अलिबाग. आता त्याला आठवतं की साधा त्याचा फोन लागला नाही ती ही अलिबागला पोहोचली. आता इथे जर प्रियाला पाहिलं तर याची काही खैर नाही. छान छान असा बायकोचा धाक असलाच पाहिजे, त्याने संसारामध्ये प्रेम जरा जास्ती टिकतं नाही. अर्जुन विचार करतो, मेलो, अलिबागची ट्रिप प्लॅन केली होती तर केवढी चिडल्या होत्या या. आता ही तन्वी माझ्या रूम मध्ये पाहिलं तर हा तर प्लॅन सुद्धा नव्हता. म्हणजे मिसेस सायली आता 2.0 दिसेल मला. अरे बापरे, आता माझी हालत खराब होणार आहे. अर्जुन आता विचार करतोय, काय करू. मिसेस सायली, तन्वी मिसेस सायली. आता तो दरवाजा लावतो आणि आता या प्रियाला म्हणतो, ए तू उठ तन्वी, तू जा इकडे तिकडे जा, तू बाथरूम मध्ये जा. प्रिया म्हणते, काय झालं तुला अर्जुन. आता अर्जुन म्हणतो, ए अगं बाई सायली आली ग, अगं जा ग बाई, लप ना लवकर. प्रिया म्हणते, हे मी नाही घाबरत त्या सायलीला. अर्जुन म्हणतो, तू नसशील घाबरत पण मी घाबरतो ना. अगं बाई तमाशा नकोय आपल्याला घरामध्ये, सायली आरडाओरडा करेल तुला इथे बघून, जा लवकर. आता ही प्रिया म्हणते, मी नाही घाबरत रे तिला. अर्जुन म्हणतो, अगं बाई मी घाबरतो ना, तू जा ना लवकर, लप तिकडे लप. अगं बाई प्रतिमा आत्या आल्यात, सगळेजण आधीच डिस्टर्ब आहे, तू जा आधी. तो शेवटी कोंबतो तिला बाथरूम मध्ये आणि दरवाजा लावतो. आता ही सायली एकदम तिथे येऊन उभी राहते, त्याच्या समोर दार लावल्या त्या बाथरूमचं. आता अर्जुन म्हणतो, मिसेस सायली ग्रेट, तुम्ही इथे कशा. आता सायली म्हणते, असे का बघतायत माझ्याकडे. अर्जुन म्हणतो, कुठे काय, काहीच नाही, कुठे काय, काही नाही. सायली म्हणते, झोपला नाहीत का तुम्ही अजून. अर्जुन म्हणतो, मी काम करत होतो ना, मी पेन शोधत होतो कामासाठी पेन. सायली म्हणते, बाथरूम मध्ये पेन शोधत होतात. अर्जुन म्हणतो, नाही बाथरूम मध्ये नव्हतो शोधत मी, बाथरूमला आत्ता जाऊन आलो ना मी, आता पेन शोधणार आहे मी. सायलीला कळतंय हा काहीतरी आगाऊपणा करून लपवतोय.
बायकोची नजर एकदम डिटेक्टिव्ह असते हा प्रेक्षकांनो, असतेच मुळी. आता सायली इकडे तिकडे बघायला लागते खोलीमध्ये. अर्जुन आता विचार करतो, बापरे मिसेस सायलीनी जर आता त्या प्लॅनचा टॉपिक काढला तर प्रियाला कळेल की मी तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करतोय. प्रिया अशी झाकून बघत असते हा प्रेक्षकांनो बाथरूम मधून. अर्जुन म्हणतो, काय काय झालं? सायली म्हणते, काम करत होतात ना तुम्ही? अर्जुन म्हणतो, हो म्हणजे काय, किती कामाचं प्रेशर आहे मला सध्या. सायली म्हणते, पण फाईल तर दिसतच नाहीये आणि लॅपटॉप कुठे गेलाय? अर्जुन म्हणतो, मोबाईलवर काम करत होतो मी. आजकाल सगळे मोबाईलवरच काम करतात ना. सायली म्हणते, मग काय पेनने मोबाईलवर लिहिणार होतात का? अर्जुन म्हणतो, काय जोक केला तुम्ही, मोबाईलवर कसं लिहिणार? मोबाईलवर करत होतो काम मी, नोट्स मी पेपरवर काढणार होतो. पेन आणि पेपर दोन्ही पण शोधत होतो मी. प्रिया तिकडनं अशी बघत असते कोपऱ्याहून आणि विचार करते, ही बायको आहे की डिटेक्टिव्ह? बरोबर आहे, अर्जुनला तर कंटाळा येणारच ना हिचा. आता सायली पुन्हा इकडे तिकडे बघायला लागते आणि आता बाथरूमच्या दिशेकडे अगदी बारीक नजर लावून बघते. आणि आता अर्जुनला कळतंय त्याचं भांडं फुटतं की काय. आता सायलीला म्हणतोय अर्जुन, का काय झालं, का काय बघताय तुम्ही? सायली म्हणते, थोडं विचित्र वाटतंय मला, इकडे कोणी आलं होतं का? अर्जुन म्हणतो, इकडे आपल्या रूमकडे? नाही 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 नाही, इकडे कोण येणार आहे? नाही हो, इकडे कोणी नाही आलंय. आता जांभळ्या देत म्हणतो, काय ना मला खूपच झोप आली आता मी ना झोपतो, बऱ्याच वेळेचं काम करत होतो मी. प्रतिमा त्या झोपली का? सायली म्हणते, हो. अर्जुन म्हणतो, तुम्ही पण झोपा हा, आराम करा. सायली त्याला पुन्हा विचारते, खरंच कोणी आलं नव्हतं ना इथे? आता अर्जुनला थोडं मनातनं खिन्न झाल्यासारखं वाटतंय की तो सायलीपासनं हे सगळं लपवतोय आणि खोटं बोलतोय. त्याला खरं तर वाईट वाटत असतं. सायली आता तिथून निघून जात असते. अर्जुनला वाटतं की तो सुटला आता. सायली पुन्हा येते आणि तो खूप दचकतो. सायली म्हणते, नाही झोपा असं सांगायला आले होते मी, माझी पाठ फिरल्यावर पुन्हा काम नका करू. अर्जुन म्हणतो, नाही नाही झोपणारच आहे मी आता, तुम्ही पण काळजी घ्या, काही लागलं तर सांगा मला, हं बाय. आता अर्जुनने शेवटी दरवाजा लावलाय. बघितलं ना, एक खोटं लपवण्यासाठी किती खोटं बोलावं लागतं. नसते उद्योग करायचे कशाला. प्रिया आता अशी चाळ घेते की सायली गेली की नाही आणि आता पुन्हा एकदा या अर्जुनच्या पाठीवर ताप मारते. तो पुन्हा दचकतो. आता प्रिया त्याला म्हणते, अर्जुन तू माझ्यासाठी सायलीला पाठवलंस ना, पिटाळलंस तू, काय स्वीट आहेस रे तू. आता ही खुर्चीवर बसायला लागते तिथे खाली. अर्जुन तिला म्हणतो, अगं इथे नको बसूस ग, तू खाली जा ना. प्रिया म्हणते, का रे? अर्जुन म्हणतो, हे बघ तू बघितलं ना, सायलीला डाऊट आलाय, तिने जर आरडाओरडा केला ना तर लोक सगळे म्हणजे आपल्या घरचे सगळे उठतील ग. अगं घरचे चिडलेले आहेत आधीच आपल्यावर, आणि सगळेजण जर चिडले आणखीन तर आपलं रिलेशन एक्सेप्ट कसे करणार ते. आता प्रिया त्याचा हात हातात घेते आणि म्हणते, अर्जुन आपल्या नात्यासाठी तू काहीही करायला तयार आहे ना? मी पण तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. अर्जुन म्हणतो, मग जा खाली आता. आता प्रिया म्हणते, काय? अर्जुन म्हणतो, अगं जा ना बाई आता, अगं कोणी बघेल ना. आता ही प्रिया तरी सुद्धा बाय अर्जुन, स्वीट ड्रीम असंच करत बसली आहे तिथे. शेवटी हा म्हणतो, थांब जरा. ती जात असते तेव्हा हा आधी बघतो खाली कोणी आहे का, सायली आहे का, आणि मग बघून तिला खाली पाठवतो. तरी पण ही आपली बाय बाय अर्जुन करतच जातीये तिथून. प्रेक्षकांनो, छान वाटली ना अर्जुनची फजिती बघायला? माझा रिव्ह्यू आवडत असल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हं. आता अर्जुन तिथे बसतो खाली आणि विचार करतो, बापरे मिसेस सायली 2 मिनिटासाठी काय खोलीत आल्या, माझं हार्ट तर उडायला लागलं ना. अरे बापरे, ही तन्वी जोपर्यंत घरात आहे ना तोपर्यंत माझं काही खरं नाही. अर्जुन सुभेदार आता काय होईल तुझं? आता टेन्शन आलंय त्याला. पण प्रेक्षकांनो, खरंच बायकोचा थोडा धाक असणं हे चांगलंच आहे आणि बायकोला पण नवऱ्याचा धाक असणं हे अति चांगलं आहे. असो तर हा एक प्रेमाचा सल्ला होता. आता पहाट झालेली आहे. आता सायली खाली येते. आता या पूर्णाजी आपुलकीने चौकशी करतात सायली जवळ. सायली बेटा, अगं प्रतिमाला झोप लागली ना शांत? सायली म्हणते, हो आजी लागली त्यांना झोप, आधी नव्हती लागत, मग नंतर झोपले ते शांत. मग आता पूर्णाजी म्हणतात, म्हणजे तू अंगाई गायल्यानंतरच ना? सायली आता गोड लाजते आणि प्रिया मात्र तिथे बसल्या बसल्या दात खात असते. आता हे रविराज पण तिथे आले आहेत बरं का. पूर्णाजी म्हणतात, सायली तू प्रतिमाचे एवढं करतेस ना, अगं तिची लेक सुद्धा करत नाहीये पोटची. आता ऐकल्यावर प्रियाची रिॲक्शन बघा. सायली आता गोड अशी गालातल्या गालात हसते. आता पूर्णाजी काय इतकं सुरेख वाक्य बोलल्यात ना. अगं सायली, काल तू प्रतिमाला थोपटवून झोपवत होतीस ना, अगं काय सांगू तुला, मला इतकं छान वाटलं.
तू किती मायेनं थोपटवत होती तिला. इतकं गोड दृश्य प्रत्येक घरामध्ये जर दिसलं ना तर कुठलंच दुःख जगात राहणार नाही बघ. खरं आहे बरं का प्रेक्षकांनो पूर्णाजीचे वाक्य. पण आता प्रिया विचार करते, ही सायली जोपर्यंत जगात आहे ना मला कुठलंच सुख मिळणार नाहीये. प्रतिमा माझी आई असून हिने तिला हायजॅक केलंय. ही तर अंगाई गाऊन गाऊन मलाच कायमचं झोपवणार आहे बहुतेक. सायली म्हणते प्रतिमा त्याला अस्वस्थ वाटत होतं पूर्णाजी म्हणून अंगाई गायली. पण आता एवढ्याशा गोष्टीचं माझं एवढं कौतुक करू नका हं. आता या कल्पनाताई हसतात आणि म्हणतात, सायली अगं प्रतिमाला चहा दिलास ना? सायली म्हणते, हो आई दिला. आता हा अश्विन म्हणतो, अरे काका तू आत्ता कुठून आलास रे? आता रविराज म्हणतात की अरे ते प्रतिमाचे जुने फोटो मागवले रे मी. मला वाटतंय की कदाचित हे फोटो पाहिले ना की तिला आमचा भूतकाळ आठवेल. पूर्णाई मी जाऊ का, तिला फोटो दाखवू का? आता पूर्णाजी म्हणतात, हो चालेल ना, आपल्याला जेवढा प्रयत्न करता येईल ना तेवढा आपण प्रयत्न करूयात. काय ग सायली तुला काय वाटतं? पूर्णाजीचं तर पानही हले ना बाई सायली शिवाय. म्हणजे लेकीमध्ये सगळा जीव असतो प्रेक्षकांनो. लेकीशी चांगलं वागलं की आजीबाई खिशात येतात हे मात्र खरंय. असो. सायली म्हणते, पूर्णाजी मला एवढंच वाटतंय की प्रतिमा त्याच्या मनावर ताण येईल असं आपण करू नये. असं आधी करायच्या आधी आपण वाट बघूया का? कल्पनाताई म्हणतात, सायली आपण जुन्या गोष्टी तिला दाखवल्याच नाही तर तिला आठवेल कसं हे सगळं? रविराज म्हणतात, अगं एकदा प्रयत्न करूया ना सायली, मी हे फोटो दाखवतोच तिला. आणि सायली बाळा मला ना तुझी काळजी कळते हं. ते तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवतात रविराज आणि म्हणतात, मी प्रतिमाला त्रास नाही होऊ देणार प्रॉमिस. सायली आता त्यांना हो म्हणते असं. आता ते म्हणतात, मी आलोच हं. तर आता प्रेक्षकांनो सायलीला खरंच काळजी वाटते प्रतिमा आत्याची. पण आता हे रविराज त्या प्रतिमा आत्याच्या खोलीत जातात. इकडे आता अर्जुनला टेन्शन आलंय जरा. त्याला आता सारखं आठवतंय की रात्री सायली आली आणि आपण तिच्याशी खोटं बोललो आणि त्याचं मन त्याला खात असतं. तो विचार करतो, मी तुमच्याशी खोटं बोललो मिसेस सायली, ही रूम तुमची आहे आणि नाटक म्हणून का होईना पण मी तन्वीला या रूममध्ये लपून ठेवलं. ही गोष्ट तुम्हाला कळायलाच हवी. नाही आपल्या दोघांमध्ये मला कुठलीच लपवालपी नकोय. नाही मी आता तुम्हाला जाऊन सांगणारच. मी सायलीला आत्ताच्या आत्ता सांगणार की काल रात्री तन्वी या खोलीत आली होती म्हणून. रविराज आता प्रतिमा आत्याच्या खोलीत तिथे आलेत. प्रतिमा त्या अंथरुणं पांघरुणं छान आवरून ठेवत असतात बरं का. रविराज त्यांना आवाज देतात. प्रतिमा त्यांच्या हातात आहेत फोटोग्राफ सगळे जुने. आता प्रतिमा त्या जरा घाबरतात त्यांना तिथे बघून, कारण आधीच त्या जरा पास्ट वगैरे विसरल्यात, त्यांची परिस्थिती नीट नाहीये ना. पण आता ते रविराज तिथे त्यांच्या जवळ जातात आणि म्हणतात, हे बघ अगं ए प्रतिमा, हे बघ आपले जुने फोटो आहेत बघ बघ माझ्या हातामध्ये. अगं हा बघ, हा आपल्या पहिल्या घराच्या वास्तुशांतीचा फोटो आहे. तुला आठवतं का ग? प्रतिमा बघ ना एकदा याच्याकडे बघ. प्रतिमा त्या खूप घाबरत असतात बघा. रविराज म्हणत असतात, बघ मध्यभागी आपली तन्वी सुद्धा उभी आहे. हे बघ छोट्या तन्वीचा चेहरा आठवतो का ग तुला? आठव ना, बघ ना. आता रविराज त्यांना म्हणजे आता रविराजांची अपेक्षा अगदी रास्त आहेत प्रेक्षकांनो. आपली लाईफ पार्टनर एवढ्या वर्षांनी भेटल्यानंतर तिला काही ना काही आठवावं ही त्यांची अपेक्षा असणारच ना. रविराज तिला म्हणत असतात, हे बघ घाबरू नकोस प्रतिमा मला. अगं आपलं घर संसार तुला काहीतरी आठवत असेल ना प्रतिमा. पण प्रतिमा त्यांच्यापासून लांब लांब पळत असतात. रविराज त्यांना म्हणत असतात की घाबरू नकोस प्रतिमा, मी तुला काहीही करणार नाहीये. हे बघ मी काही करत नाहीये, तू नको इतकी पॅनिक हो. पण आता प्रतिमा त्या इकडे तिकडे पळायला लागतात आणि त्यांच्या हाताने ते तिथे असलेल्या वस्तू पण पडतात. पण आता त्या फायनली खाली जातात पळत पळत. रविराज आता त्यांच्या मागे मागे चाललेत. आता काही वस्तू पडायचा आवाज खाली सगळ्यांना आलाय. आता या पूर्णाजी खूप घाबरतात. प्रतिमा त्या खाली येऊन एकदम सायलीला बिलगतात. सायली म्हणते, काय झालं प्रतिमा त्या, काय झालं? कल्पनाताई म्हणतात, अगं तिला बसव खाली. सायली त्यांना शांत करायचा प्रयत्न करते. बसा प्रतिमा त्या, पाणी प्या. आता हे रविराज खाली आलेत तेव्हा सगळेच त्यांना विचारतात, काय रे रविराज काय झालं? रविराजला विचारतो अर्जुन, काय झालं सिनियर? रविराज म्हणतात, अरे जुने फोटो दाखवत होतो रे मी तिला काहीच आठवत नाहीये. सायलीला जरा टेन्शनच आलंय आता प्रेक्षकांनो. ती पाणी द्यायचा प्रयत्न करतीये यांना प्रतिमात्याला, पण त्या पाणी पण नाही म्हणतात. रविराज प्रतिमा आमचं नातं तर पार विसरून गेलीये, ती तिची ओळखच विसरलीये. आता हिला कसं आठवणार सगळं? सगळेच जण जरा टेन्शनमध्ये आलेत आणि आता सगळेजण रविराजांकडे आणि प्रतिमात्याकडे बघतायत. इकडे सायली प्रतिमात्याला म्हणत असते, काय झालं प्रतिमात्या, एवढं घाबरण्यासारखं काय झालं? प्रतिमात्या सायलीला खाणाखुणा करून सांगत असतात की त्यांच्या हातात जो फोटो आहे आणि मग प्रतिमात्याचा फोटो दाखवतात की
तो जो फोटो आहे, त्यांच्या हातात फोटो आहे, ती बाई मी नाही आहे, असे त्या खाणाखुणा करत असतात. आता त्या असं बोलत असतात, हातवारे करत असतात. सगळ्यांना कळतंय ना त्या काय बोलतायत, पण आता सगळ्यांना जरा टेन्शनच आलंय. आता पुढे काय करायचं? अर्जुन रविराजांकडे बघायला लागतो आणि अश्विन सुद्धा. सगळेजण प्रतिमा आत्याच्या फोटोकडे बघतात. आता सायली शेवटी त्यांना शांत करते आणि म्हणते, बरं बरं, तुम्ही त्रास नका करून घेऊ स्वतःला. आता अश्विन म्हणतो, याचा अर्थ प्रतिमा आत्याच्या पासबद्दल थोडं जरी बोललं तर तिला त्रास होतोय. आता प्रेक्षकांनो, हे सगळ्यांना कळतंय, पण ही गोष्ट प्रिया नेमकी हेरणार आहे. कारण आता प्रिया 100% प्रतिमाला भूतकाळ आठवून त्रास देणार आहे. फक्त तिचा प्लॅन उलटा न पडो, कारण ती भूतकाळ आठवून द्यायचा प्रयत्न करेल आणि एखाद्या वेळेला त्यांना आठवेल सुद्धा. प्रतापराव आता म्हणतात की तू ना प्रतिमाला घेऊन जा बरं खोलीत. आणि अरे रविराज, सध्या हा विषय आपण टाळलेलाच बरा रे. तर सायली त्या प्रतिमा आत्याला म्हणते, चला आपण खोलीत जाऊया का? सायली त्यांना शांत व्हा म्हणून त्यांच्या खोलीत पुन्हा नेत असते. पण प्रेक्षकांनो, माझा 100% अंदाज आहे, ही प्रिया आहे ना, ती नक्की प्रतिमा आत्याचा जीव घ्यायचा तरी प्रयत्न करेल, नाहीतर त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न तर ती 100% करणार आहे. कसा काय, त्यासाठी बघत राहा. आता पुढे सगळ्यांना खूप काळजी वाटते, पण पुढचा भाग त्यांनी खूपच अप्रतिम दाखवणार आहेत. ते पुढे आपण बघणार आहोत. या प्रतिमा आत्या साडी घालून आल्यात सगळ्यांच्या समोर. आता पूर्णाजी त्या प्रतिमा आत्याकडे बघतच राहतात आणि म्हणतात, अगं बाई सायली, माझ्या लेकीला कोणाची दृष्ट लागेल ग. सायली त्यांना काजळ लावते आणि म्हणते, आता नाही लागणार. आता नागराज आलाय बॅग घेऊन आणि म्हणतोय, दादा, अरे प्रतिमा आत्याचे दागिने सापडले. सुमन, अगं तू विसरली ना, तू त्या ज्वेलरकडे दिले होते पॉलिश करायला, तू दिले होतेस ना दागिने. सुमन आता घाबरली प्रेक्षकांनो, आणि अर्जुनने ते नोट. प्रेक्षकांनो, ही प्रिया प्रतिमा आत्याचा छळ करेल. माझ्या या अंदाजावर तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा आणि प्लीज प्रेक्षकांनो, माझा रिव्ह्यू आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला फक्त खरेखुरे रिव्ह्यूज मिळतील. कुठल्याही प्रकारचे फेक रिव्ह्यूज आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.